मनीषा मुंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। बदलापुर में बच्चियों के साथ हुई हैवानियत के बाद महाराष्ट्र की जनता आक्रोशित है, जिस पर अब भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने सरकार से आरोपियों को जल्द से जल्द फांसी दिलाने की मांग की है। उन्होंने कहा कि सरकार अपने पूरे आधिकारिक उपयोग करे और अपराधियों को जल्द से जल्द फांसी दिलाने की कोशिश करे। ये जानते हैं आगे उन्होंने और क्या कहा। की घटना अत्यंत दुर्दैवी आहे, समाज मन दुखवणारी आहे। संपूर्ण महाराष्ट्राची जनता बदनापूरच्या घटनेमध्ये जो परिवार आहे त्याच्यासोबत आहे, आमच्या सर्वांच्या संवेदना कुटुंबियांसोबत आहे आणि महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये याकरता भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर जागर जाणीवेचा आणि यातून संपूर्ण समाजामध्ये जनजागृती करून अशा घटना होऊ नये याकरता महाराष्ट्राला संपूर्ण सोबत घेतलं पाहिजे अशी भूमिका आमची आहे। मला वाटतं हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही, अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व सरकारकडे ही मागणी करतो आहे की लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर सर्व सरकारने आपले अधिकार वापरून या घटनेमध्ये दोषी असलेल्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अत्यंत तातडीने झाली पाहिजे। याकरता आम्ही सरकारकडेही पाठपुरावा करतो आहे, आमची जबाबदारी आहे पक्ष म्हणून आणि निश्चितपणे जे काही पक्ष म्हणून आम्हाला करायचं आहे ते निश्चितपणे आमची सामूहिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही करतो आहे आणि या घटनेला आम्ही शेवटपर्यंत याच्या मागे लागून आरोपीला प्रचंड शासन झालं पाहिजे याकरता आम्ही काम करणार आहोत। महाविकास आघाडी तुमच्या सरकारच्या विरोधात हे निदर्शन असणार आहेत। त्याला धरून स्वतः उद्धव ठाकरे देखील शिवसेना भवनासमोर बसणार आहेत। पवार ठाकरे आणि काँग्रेसला त्यांचं राजकारण लखलाब आहे। मलाही सून आहे, मलाही मुलगी आहे, मलाही नात आहे, त्यांनाही मुलगी आहे, त्यांनाही नाती आहेत। अशा घटनेला राजकीय घटना म्हणून पाहू नये। राजकारण करण्याकरता खूप विषय महाराष्ट्रामध्ये आहेत, पण ही घटना त्या कुटुंबाचा तरी विचार केला पाहिजे। ज्या कुटुंबाचा आपण न्याय देण्याकरता बोलतो आहे त्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे आणि त्या कुटुंबाला सर्व म्हणून काय ताकद देता येईल, सर्व पक्ष म्हणून 14 कोटी जनता म्हणून काय ताकद देता येईल हे काम केलं पाहिजे।